आणि एबीपी माझाच्या बातमीचा अत्यंत सकारात्मक इम्पॅक्ट पाहायला मिळाला। अवघ्या काही तासात प्रलंबित जात प्रमाणपत्रांना मंजुरी मिळाली। अनेक महिन्यांपासून प्रलंबित 87 जात प्रमाणपत्रांना तासाभरात मंजुरी मिळाली। पारधी समाजातील विद्यार्थ्यांचं वास्तव एबीपी माझानं उघडकीस आणलं होतं आणि एबीपी माझावर हे वास्तव बघितल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली। राजपूत कुटुंबातल्या तीनही भगिनींसह 87 जात प्रमाणपत्र मंजूर करण्यात आली आहे। एबीपी माझानं बातमी दाखवताच काल महसूल मंत्री बावनकुळेंनी अधिकाऱ्यांना इशाराही दिला होता। दरम्यान एबीपी माझाच्या बातमीनंतर प्रशासनानं दाखवलेल्या या तत्परतेतून काही प्रश्न उपस्थित झालेत, पाहूया। प्रश्न असे की अवघ्या काही तासात अर्ज मंजूर झाले, याचा अर्थ महसूल कार्यालयामध्ये अर्ज होते, मग दुर्लक्ष का केलं? 2-2 वर्ष अर्ज प्रलंबित ठेवणारे अधिकारी कोण? त्यांना दणका कधी देणार? जात प्रमाणपत्र प्रलंबित ठेवल्यानं शिक्षण सोडलेल्या तरुण तरुणींच्या अडचणींना जबाबदार कोण? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।